नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी, जी की एकदम टेस्टी बनते आणि ही बिर्याणी खाताना अजिबात कोरडी किंवा ड्राय न वाटता छान मौसूद लागते। त्याचबरोबर बिर्याणी राईस अजिबात चिकट न होता छान मोकळा व्हावा त्यासाठीही काही टिप्स दिलेल्या आहेत। चला तर सुरुवात करूया। तर ही बिर्याणी आपण 3 ते 4 लोकांसाठी बनवतोय। त्यासाठी इथे मी 5 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, त्याला अशा पद्धतीने स्लाइसेस मध्ये कट करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो याची आपण प्युरी तयार करून घेणार आहोत। बिर्याणीची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी 1 ते 1.5 मोठा चमचा बिर्याणी मसाला, 1 मोठा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 इलायचीचे साल काढून छान कुटून घेतलेला आहे। बिर्याणी राईस शिजवताना काही खडे मसाले टाकणार आहोत, त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 2 जावित्रीच्या छोट्या छोट्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 1 मोठी इलायची, 3 ते 4 हिरव्या इलायची अशा पद्धतीने तोडून घ्यायच्या आहेत। दालचिनीचा तुकडा, चक्रफूल, 2 तमालपत्र, 8 ते 10 काळी मिरे, 1 छोटा चमचा शाही जिरा आणि 2 ते 3 लवंगा घेतलेल्या आहेत। जावित्री बिर्याणीमध्ये आवर्जून टाकायची, कारण याने बिर्याणीला छान फ्लेवर किंवा चव येते। याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो, त्यामुळे याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं। 1 मोठा चमचा भरून अद्रक लसणाची पेस्ट, 6 मोठे चमचे कमी आंबट असलेलं दही घेतलेलं आहे। त्याचबरोबर टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या स्लाइसेस मध्ये कट करून घेतलेल्या आहेत। फोडणीची सगळी तयारी झाल्याच्या नंतर आपण इथे मेजरिंग कपने 2 कप किंवा वाटीने आपण 2 वाट्या भरून बासमती राईस घेणार आहोत। त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकून याला आपण साईडला भिजत ठेवणार आहोत। आता गॅस ऑन करून कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण उकडलेली अंडी टाकणार आहोत। त्यावरती लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून अंडे छान लाल होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत आणि अंड्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। ही उकडलेली अंडी यावरती आपण टोचा मारून घेऊन नंतरच आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे। अंडी फ्राय करून काढून घेतल्याच्या नंतर याला आपण थोडंसं क्लीन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी 3 ते 4 मोठे चमचे तेल टाकून यामध्ये स्लाइस करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे। एकीकडे कांदा फ्राय करत असताना दुसऱ्या बर्नरवरती आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये 4 ते 5 ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे। कांद्याला आपण एकसारखं मिक्स करत राहणार आहोत, जेणेकरून कांद्याला एकसारखा गोल्डन ब्राऊन कलर येईल। कांदा करपू नये म्हणून आता गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आणि इथे पाण्याला उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण खडे मसाले, कट केलेली कोथिंबीर, पुदिना, 1 छोटा चमचा तूप टाकणार आहोत। त्याचबरोबर 2 ते 3 छोटे चमचे मीठ टाकायचं आहे। आता भाताचा रंग बदलू नये, छान पांढरा शुभ्र राहावा म्हणून याच्यात थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि आपण जो भिजत घातलेला तांदूळ आहे तो याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात। तर तांदळाला जवळपास अर्धा तास आपण भिजत ठेवलेलं होतं, त्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि गॅसची फ्लेम हाय करून हा भात आपण शिजवून घेणार आहोत। ही भाताची प्रोसेस करत असताना मध्ये आधी आपण कांद्याला मिक्स करून घेतलेला आहे, त्यामुळे कांदा अजिबात करपलेला नाही। आता कांद्याला एकसारखा छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता हा जो तळलेला कांदा आहे यातला अर्ध्यापेक्षा जास्त कांदा आपण कढईत ठेवून बाकी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, जो की आपण नंतर भाताची लेयर लावताना वापरणार आहोत। गॅसची फ्लेम कमीच आहे। आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत आणि याला अर्धा ते 1 मिनिट छान परतून घेणार आहोत। अद्रक लसूण छान परतलं गेलंय। आता आपण याच्यामध्ये सगळे पावडर मसाले टाकून घेऊयात आणि यालाही 10 ते 15 सेकंदासाठी आपण छान परतून घेणार आहोत। आता मी यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहे। टोमॅटो प्युरी टाकल्याच्या नंतर आपण याला छान साईडने तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। टोमॅटो प्युरी छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण हिरवी मिरची आणि त्याचसोबत आपण दही टाकून घेणार आहोत आणि दह्यालाही आपण छान साईडने तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। आता यामध्ये मी आपण जी कुटून घेतलेली इलायची पावडर आहे त्यामधली अर्धी इलायची पावडर याच्यामध्ये टाकून घेणार आहे। शक्यतो मी जेव्हा रेडीमेड बिर्याणी मसाला वापरते तेव्हाच असं ॲडिशनल इलायची पावडर टाकते, पण जेव्हा मी घरी बनवलेला बिर्याणी मसाला बिर्याणी बनवताना वापरत असेल तर असं ॲडिशनल इलायची पावडर त्याच्यामध्ये टाकत नाही, तर तुम्ही हे स्किपही करू शकता। आता गॅसची फ्लेम एकदम कमी करून आपण राईस व्यवस्थित शिजलाय की नाही चेक करूयात। तर भाताचा एक शीत असा तोडून बघायचा, मध्ये अजिबात पांढरट किंवा कच्चा भाग दिसत नाही, तरीही हा राईस बोटाने दाबल्याच्या नंतर अजिबात मॅश होत नाही, म्हणजे आपल्या बिर्याणीसाठीचा एकदम परफेक्ट असा भात शिजून तयार झालेला आहे। आता लगेचच आपण भाताचा जो गॅस आहे तो बंद करणार आहोत। आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही या ग्रेव्हीची किंवा जो बेस आहे आपल्या बिर्याणीचा त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला एक बॉईल आल्याच्या नंतर यामध्ये आपण अंड्याची लेयर लावून घेऊयात। तर आत्ता गॅसची फ्लेम एकदम कमीच आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा पुदिना टाकायचा आहे आणि आपण जो तळून घेतलेला कांदा आहे त्यातला थोडासा कांदा आपण यावरती टाकून घेऊयात। आता आपण जो राईस शिजवून घेतलेला आहे त्यातला अर्धा राईस पाण्यातून छान निथळून घेऊन यावरती एक छान लेयर लावून घेऊयात। त्याचबरोबर जी उरलेली इलायची पावडर आहे तीही याच्यावरती आपण स्प्रिंकल करून घेणार आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा पण याच्यावरती आपण टाकून घेणार आहोत आणि राहिलेला सगळा जो बॉईल केलेला राईस आहे त्याची लेयर आपण याच्यावरती लावून घेणार आहोत। तर राईसमधलं पाणी एकदम व्यवस्थित निथळून घेऊन आपण याच्यावरती टाकून घेतलेला आहे। आपला राईस अजिबात ओव्हरकुक झालेला नाही। तुम्हाला जर दोन्ही गोष्टी सोबत मॅनेज होत नसतील तर सुरुवातीला तुम्ही बिर्याणीचा जो बेस आहे तो बनवून घ्या आणि नंतर राईस बॉईल करून त्याच्यावरती लेयर लावून
नंतर मग त्याला दम द्या। सगळ्यात शेवटी यावरती मी 1 चमचा भरून तूप टाकलेला आहे, त्याचबरोबर पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला सगळा कांदा टाकून घेतलेला आहे। शेवटी चाकूने असं 1-2 ठिकाणी आपण होल करून घेणार आहोत, जेणेकरून राईस वरती पर्यंत छान स्टीम होतो। आता कढईवरती ॲल्युमिनियम फॉइलने व्यवस्थित कव्हर करून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण छान घट्ट बसावं, झाकणावरती वजन ठेवायचं आहे। आता ॲल्युमिनियम फॉइल ऐवजी तुम्ही साईडने कढईला कणिक लावून त्यावरती घट्ट झाकण बसवू शकता। याला कव्हर करून झाल्याच्या नंतर आपण गॅसची फ्लेम एकदम मीडियम करणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरती याला आपण 5 मिनिटासाठी दम देणार आहोत। तर मध्यमाचेवरती अगदी टाइम लावून 5 मिनिट झाल्याच्या नंतर आपण एक गरम करून घेतलेला तवा घेणार आहोत आणि त्या तव्यावरती ही कढई ठेवायची आहे आणि एकदम गॅसची फ्लेम कमी करून आणखीन 10 मिनिटांसाठी आपण याला दम देणार आहोत। 10 मिनिटे झाली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि याला असंच बिना ओपन करता आणखीन आपण 20 मिनिटं असंच ठेवणार आहोत, किंवा मग जेव्हा आपल्याला सर्व करायचं आहे तेव्हा आपण झाकण ओपन करणार आहोत। आता आपण याला ओपन करून बघूयात तर आपला जो बिर्याणीचा राईस आहे तो छान मऊ आणि मोकळा झालेला आहे। तर आपला जो बिर्याणी दम देण्याचा टायमिंग आहे तो अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे बिर्याणी अजिबात तळाला करपलेली नाही किंवा कमी शिजलेली नाही। आणखीन त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बिर्याणी बनवण्यासाठी जाड तळाची कढई वापरलेली आहे। शक्यतो बिर्याणी बनवण्यासाठी साधं स्टीलचं पातेलं किंवा भांडं वापरायचं नाही, कारण त्यामध्ये बिर्याणी तळाला करपण्याची जास्त शक्यता असते। चला तर ही बिर्याणी आपण गरमागरम सर्व करून घेऊयात। तर शक्यतो मी ही बिर्याणी एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेऊन नंतरच सर्व करते, म्हणजे व्यवस्थित मिक्स होते। तर यासोबत तुम्ही गाजर, कांदा आणि काकडीची कोशिंबीर सर्व करू शकता। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर अंड्याऐवजी यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स परतून घेऊन टाकू शकता। तर नेहमीप्रमाणेच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद।